नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। बऱ्याच वेळा भाजीला काही नसलं की आपल्याला प्रश्न पडतो, ते म्हणजे आज कोणती भाजी करायची। आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला भाजी खावीशी वाटत नाही, काहीतरी चटपटीत खावंसं वाटते। तर अशा वेळेस आज आपण अगदी झटपट तयार होणारी टमाट्याची भाजी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पॅन तापायला ठेवला होता, पॅन तापला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। मी 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं। जिरं तडतडलं की पाव चमचा मोहरी टाकायची। बघा, जिरं मोहरी छान तडतडलेली आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकूया। मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे। कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये लसूण टाकूया। 8 ते 10 लसणाच्या कळ्या ठेचून घेतल्या आहे मी खलबत्त्यामध्ये। आपण आधीच जर लसूण टाकून दिला तर लसूण करपला जातो ठेचलेला, म्हणून कांदा टाकल्यावर लसूण टाकायचा, म्हणजे लसूण करपत नाही। लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत लसूण परतून घ्यायचा। लसूण परतून झाला आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर टाकून घेऊया। धना पावडर टाकून परतून घ्यायचं। आपण जर धणे भाजून पावडर केली असेल तर जास्त वेळ लागत नाही परतायला, आणि जर कच्च्या धण्यांची पावडर केलेली असली तर आपण कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायची, म्हणजे भाजीची चव छान लागते। पाव चमचा हळद टाकून घेऊया। पाव चमचा गरम मसाला, 2 छोटे चमचे मिरची पावडर टाकून घेते आहे। हे मिरची पावडर जास्त तिखट आहे म्हणून मी छोटे 2 चमचे टाकले आहे। तुम्हाला फिकं तिखट किती हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाकू शकता, किंवा तुम्हाला मिरची पावडर ऐवजी हिरवी मिरचीचे काप टाकायचे असले तेही तुम्ही टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार। हे सगळं आपल्याला मंद आचेवर परतायचं आहे। आपण जर फुल गॅस करून परतलं तर ते मिरची पावडर करपलं जाते आणि भाजी करपल्यासारखी लागते, म्हणून मंद आचेवर परतून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये टोमॅटो बारीक फोडींमध्ये कापून घेतले आहे ते टाकूया। मी 7 ते 8 टोमॅटो कापून घेतले आहे। तुम्हाला भाजी किती क्वांटिटीमध्ये करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही टोमॅटो घेऊ शकता। टोमॅटो टाकल्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं। आपण जेव्हा टोमॅटोची भाजी करतो तेव्हा 5 मिनिट आधी टोमॅटो कापून घ्यायचे, म्हणजे टोमॅटोतलं सगळं पाणी निघून जाते आणि बियाही बरेचशा निघून जातात, म्हणून मी एका बाउलमध्ये टोमॅटो कापून ठेवले होते। तर बघा, टोमॅटोचं पाणी न पिळता किती पाणी निघालेलं आहे आणि बियाही निघालेले आहे। जेवढे पाणी आणि बिया निघतात तेवढे हे भाजी खायला छान लागते आणि आंबटपणा पण कमी होतो, म्हणून टोमॅटोतलं जेवढं पाणी निघेल तेवढं काढून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं। काढून घेतलं आणि 2 दिवस जरी राहिली ही भाजी तरीही खराब होत नाही, म्हणून अशाच प्रकारे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपण त्यामध्ये गूळ टाकून घेऊया। तुम्हाला गुळाऐवजी साखर टाकायची असेल तर साखर टाकली तरीही चालेल, पण गूळ खाणं आपल्या शरीरासाठी चांगला असतो, म्हणून मी केव्हाही गुळाचा जास्त वापर करते। गूळ टाकल्यावर व्यवस्थित परतून घ्यायची भाजीला। मुलांना जर टिफिन द्यायचा असेल तर आपल्याला रोज रोज प्रश्न पडतो की काय भाजी द्यायची। मुलांना रोज रोज भाजी दिली तरीही मुलं परत आणतात, तर त्यांना तुम्ही अशी टोमॅटोची भाजी जर करून दिली तर मुलं पूर्ण डबा फिनिश करतील, इतकी ही छान भाजी होते। आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातील आणि मम्मी मला उद्या पण हीच भाजी दे बरं का टिफिनला, इतकी चविष्ट लागेल त्यांना ही भाजी। मी 5 मिनिट झाकण ठेवलं होतं आणि झाकण उघडून बघितलं तर बघा, टोमॅटोला किती पाणी सुटलेलं आहे। 5 मिनिट झाकण ठेवल्यावर हे टोमॅटो व्यवस्थित मऊ होतात, म्हणून केव्हाही टोमॅटोची भाजी करताना 5 मिनिट झाकण ठेवायचं। आता आपण ही भाजी झाकण न ठेवताच शिजवून घेणार आहे। टोमॅटो पण मऊ झालेले आहे। आता यातलं पाणी आटून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे। आता आपण ही खडखडीत 5 मिनिट भाजी शिजवून घेऊया, म्हणजे पूर्णपणे पाणी आटेल भाजीतलं। बघा, आपण जशी जशी भाजी शिजते आहे तसं तसं पाणी आटलं जात आहे भाजीतलं।
बघू शकता आधी किती पाणी दिसत होतं भाजीला आणि भाजी आता किती घट्ट झालेली आहे। भाजी पूर्णपणे घट्ट झालेली आहे। आता आपण त्यामध्ये शेंगदाणा कूट टाकूया। मी शेंगदाणे भाजून कूट करून घेतलं आहे। 5 ते 6 पोहे खायचे चमचे शेंगदाणा कूट आहे। जाडसर असं जास्त बारीक करायचं नाही। शेंगदाणा कूट टाकल्यावर लगेच त्यावर कोथिंबीर टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। शेंगदाणा कूट टाकल्यावर 5 मिनिट भाजी शिजून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला जे भाजीमध्ये पाणी आहे ते पूर्णपणे कमी होईल आणि भाजीला छान घट्टपणा येतो। अगदी बॅचलर सुद्धा सहज करतील इतक्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज आपण केलेली आहे। अशाच पद्धतीची जर तुम्ही टोमॅटोची भाजी केली तर न खाणारे सुद्धा तुम्हाला मागून मागून खातील, इतकी छान ही भाजी होते। माझ्याकडे तर नेहमीच ही भाजी करते मी, मुलांना खूप आवडते, अगदी आवडीने खातात मुलं। बघा टोमॅटोची भाजी झालेली आहे, किती घट्टपणा आलेला आहे शेंगदाणा कूट टाकल्यावर, बघू शकता। दिसते आहे की नाही, अगदी चमचमीत तोंडाला पाणी सुटेल अशी ही टोमॅटोची रेसिपी आंबट गोड तिखट तयार आहे। आपली झणझणीत आंबट गोड तिखट टोमॅटोची भाजी रेसिपी। मग कशी वाटली तुम्हाला माझी चमचमीत टोमॅटोची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।